हेलिकॉप्टरनं शेतामध्ये जातो, भाजी कापतो की रेडा कापतो माहिती नाही, हाच माणूस दगा देणार, अनंत तरे म्हणाले होते. ठाकरेंची शिंदेंवर टीका. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर 50 कोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागताय उद्धव ठाकरेंचं उत्तर. 2014 मध्ये अचानक भाजपनं युती तोडली. शिवसेना भाजप युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा आरोप. स्थानिक निवडणुकीला शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. एवे दावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्या समस्यांकडे विश्वासानं घेऊन येतील. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला, कोणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घायवळांनी कोणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं. रोहित पवारांनी व्हिडिओ दाखवला. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कोणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार, सुप्रिया सुळेंची माहिती. आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू, शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, या ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं उत्तर. दंगेकरांच्या बॉस सोबत बोलणार, दंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे दंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवारांचा टोला. मोर्चात आपल्यासोबत मनसे असल्याचा अभिमान, घरातलं शत्रुत्व बंद, आता आपल्या मुळावर जो आलाय त्याला उखडून फेका, उद्धव ठाकरेंचं विधान. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.